नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी सूर्यास्तापूर्वी जी अमावस्या तिथी येते त्या दिवसाला विशेष महत्त्वाचे मानले जाते आणि या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाते। सोमवार हा देवादिदेव महादेवांना समर्पित असून या सोमवती अमावस्येला दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी ज्या काही पूजाविधी केल्या जातात त्यासाठी महत्त्वाचे मानतात। सोमवार हा चंद्राचा वार असून या दिवशी चंद्र आणि सूर्य हे दोन्ही ग्रह एकाच रेषेत असतात। असे हे पुण्य प्रदान करणारे अमावस्या पर्व या अमावस्येला काही विशेष उपाय सांगितले जातात। आजच्या या व्हिडिओमधून आपण सोमवती अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती बघूया। तसेच ही अमावस्या इतकी महत्त्वाची का आहे आणि खरंच कुठले उपाय केले जातात ज्यामुळे पुण्य प्रदान होते, सोबतच पितरांनाही संतुष्टी मिळते। अशी ही अमावस्या या दिवशी कुठले उपाय करावेत किंवा कुठल्या गोष्टी टाळाव्यात इत्यादी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया। सोमवती अमावस्येची माहिती तर या व्हिडिओमधून मिळेलच, सोबतच काही विशेष उपाय सुद्धा सांगितले जातील की जे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरतील। मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका। सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारच्या उत्तरात्री 4:01 अमावस्येला प्रारंभ होणार असून मंगळवारी पहाटे अर्थातच सोमवारच्या उत्तर रात्री 3:56 ही अमावस्या तिथी संपणार आहे। उदय तिथीनुसार सोमवारचा दिवस आपल्या अमावस्येचा दिवस असेल। लवकरच 2024 हे वर्ष संपणार आहे। 2024 हे वर्ष शनी महाराजांच्या अधिपत्याखाली असलेले वर्ष आणि या वर्षाचा शेवट होणार आहे 31 डिसेंबर 2024 रोजी। 30 डिसेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या आहे, जी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस म्हणून आपण साजरी करत असतो। याच अमावस्येला वेळा अमावस्या असेही म्हटले जाते। महाराष्ट्रात काही भागात या वेळा अमावस्येचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होताना पाहायला मिळतो। विशेष करून ज्यांच्याकडे शेती आहे अशा शेतीला नैवेद्य या दिवशी दिला जातो। त्यातही प्रांतापरत्वे विभिन्नता पाहायला मिळते। मात्र या सोमवती अमावस्येला तसेच येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला तुमच्या शेताच्या बांधावरची काही दैवत आहेत त्यांचा मानसन्मान करण्याचा हा दिवस, सोबतच त्यांना नैवेद्य देखील देण्याचा हा दिवस। मग आता शेतीच्या बांधावर असलेल्या सेंद्रिय दैवतांना कुठला नैवेद्य द्यावा तर त्यात प्रामुख्याने बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, कांदा, लिंबू हा नैवेद्य द्यावा। ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने सुद्धा ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी एक विशेष संयोग जुळून आलेला पाहायला मिळतो। या संयोगानुसार ही जी अमावस्या आहे ती सोमवती अमावस्या मूळ नक्षत्रावर आलेली असून मूळ नक्षत्र हे केतूचे नक्षत्र आहे आणि केतू ग्रह धर्माचा पुरस्कर्ता ग्रह मानला जातो। केतूची 3 नक्षत्र तसे पाहता मानली जातात। सर्वप्रथम क्रमांकाचे नक्षत्र म्हणजेच अश्विनी नक्षत्र, त्यानंतर 10व्या क्रमांकाचं मघा नक्षत्र आणि 19व्या क्रमांकाचं मूळ नक्षत्र। हे तीनही नक्षत्र सूर्याच्या अधिपत्याखाली येतात आणि सूर्य हा पितृकारक मानला जातो। म्हणूनच पितृदोषामध्ये राहू आणि केतू यांना प्राधान्य दिले जाते। राहू हा वडिलांच्या आजोबांकडील कारकत्व या ग्रहाकडे आहे, तसेच केतू हा ग्रह आईच्या वडिलांचा अर्थातच मातुल घराण्याचा कारक ग्रह मानला जातो। राहू आणि केतू यापैकी कुठला ग्रह जास्त बिघडला यावरून कोणत्या घराण्याचा दोष हा पितृदोष आहे हे समजते। मूळ नक्षत्र आद्य नाडीचे, श्वान योनीचे, राक्षस गणाचे नक्षत्र आहे। या नक्षत्राला प्रसन्न करण्यासाठी राळ या वृक्षाची पूजा केली जाते आणि लोखंड या धातूचे दान दिले जाते। या नक्षत्राची देवता ही निवृत्ती मानतात आणि ही देवता अतिशय उग्र देवता म्हटले जाते। हे अधोमुख नक्षत्र आहे व सुलोचन दृष्टीचे नक्षत्र आहे। त्यामुळे या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर ती सापडत नाही। याचे कारण हे जलतत्वाचे नक्षत्र देखील आहे। केतूला प्रसन्न करण्यासाठी रस्त्यावर असणाऱ्या काळ्या रंगाच्या भटक्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी भाकरी आपण अमावस्येच्या दिवशी अवश्य खाऊ घालावी। ज्यायोगे केतू ग्रह शांत होतो आणि जो पितृदोष निर्माण झालेला असेल पत्रिकेत तोही कमी होतो। तर या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरातही जोपर्यंत अमावस्येचा कालावधी असेल या काळात कुत्र्याला तेल लावलेली भाकरी किंवा पोळी खाऊ घालावी आणि काळ्या रंगाचं कुत्र जर आपल्याला मिळालं तर अतिउत्तम। मात्र जर नाहीच मिळालं तर कुठल्याही रंगाचं असू देत
पण कुत्र्याला भाकरी या दिवशी अवश्य खाऊ घातली गेली पाहिजे, म्हणजे पितृदोषाला फायदेशीर ही गोष्ट उपाय सदृश्य असेल। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आराधना विशेष महत्त्वाची मानतात। पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित रूप असून माता लक्ष्मीचा देखील वास या वृक्षामध्ये आढळतो। तेव्हा सोमवती अमावस्येच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे वास्तव्य जाणून त्यांचे पूजन करावे। तुम्ही पूजेसाठी जो वृक्ष निवडला असेल तो मात्र अगदी छोटा असू नये, त्याची उंची ही आपल्या उंचीच्या 1.5 पट असावी। म्हणजे ज्या झाडाची आपण पूजा करणार आहोत त्या झाडाचे खोड हे जाड असले पाहिजे। अशा झाडाची निवड तुम्ही पूजा करण्यासाठी करावी। पिंपळाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम वृक्षाला नमस्कार करून पितरांच्या शांतीसाठी प्रार्थनापूर्वक प्रार्थना करावी। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला गाईचे दूध, पाणी, चिमूटभर हळद, काळे तीळ, थोडे गाईचे तूप इत्यादी मिश्रण करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे। आणि तुम्हाला जर शक्य असेल तर कमीत कमी 108 प्रदक्षिणा अवश्य माराव्यात। मात्र वेळेअभावी ते शक्य नसेल तर किमान 11, 21 किंवा 15 प्रदक्षिणा तरी अवश्य माराव्यात। त्याचबरोबर पिंपळाच्या मुळाशी एक दिवा लावावा। पितृदोषासाठी उपाय स्वरूप तुम्ही जर पिंपळ वृक्षाची पूजा करत असाल तर ती पूजा दुपारी 12 वाजेपूर्वी पूर्ण करावी। पण जर तुम्हाला नाहीच जमलं तर दिवसभरात केव्हाही केली तरी हरकत नाही। आणि पितरांच्या शांतीसाठी किंवा त्यांच्या सोबत तुमची कुठलीही मनोकामना अपूर्ण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही या पद्धतीने पूजन करून आशीर्वाद मागून घेऊ शकतात। शक्य झाल्यास या दिवशी नागवेलीच्या पानावर किंवा एखाद्या पंतीत एक लवंग, कापूर, एक जायफळ घालून कुंकवाने पूजा करून त्यांना प्रज्वलित करावे। हा दिवा लावताना तुम्ही तुमच्या आराध्य दैवताचा जप करावा आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी। या विशेष असणाऱ्या सोमवती अमावस्येला या पद्धतीने पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे पितरांच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते। तसेच त्याबरोबर आपल्याला इतर देवी देवतांचे देखील आशीर्वाद मिळतात। या दिवशी तुळशी मातेला पूजा करून 108 प्रदक्षिणा माराव्यात। पण जर तुमच्याकडे जागा नसेल तर स्वतःभोवती का असेना एक प्रदक्षिणा अवश्य मारावी। जेव्हा तुळशीला पाणी घातलं जातं तेव्हा तांब्याने डायरेक्ट पाणी न घालता ओंजळीने पाणी घालावे व पितृदृष्टीसाठी प्रार्थना करावी। त्याचबरोबर जर पुरुष मंडळी अर्घ्य देत असतील तर त्यांनी दक्षिणेला तोंड करून शक्य तितके हात उंच करून पितरांच्या संतुष्टीसाठी अर्घ्य द्यावे। अमावस्येच्या दिवशी जो आपण घरावरून उतारा करतो, गाडीचा उतारा करतो, दुकानाचा उतारा करतो त्यासाठी वापरले जाते ते म्हणजेच नारळ। आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे हे नारळ फोडून टाकता येत नाही, म्हणून या दिवशी तुम्हाला जर नारळ उतारा करायचा असेल तर तो नारळ 7 वेळा उतरवून कचऱ्याच्या डब्यात घराच्या बाहेर ठेवावा। नारळ सोमवती अमावस्या असल्यामुळे फोडता येणार नाही। त्याचबरोबर तुम्ही घरात कापूर होम देखील करू शकता। कापूर होम करण्यासाठी तुम्ही कापूरवडी लावून ती जळेपर्यंत इष्टदेवतेचा जप करू शकतात अथवा विषम संकेत नारळावर कापूर जाळून त्यावर कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणू शकतात किंवा या कालभैरवाष्टक स्तोत्राची 11 आवर्तनं देखील केली तरी चालतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांना अभिषेक सुद्धा केल्याने विशेष लाभ होतात। अभिषेकासाठी साधे पाणी किंवा निरसे दूध वापरता येते। त्यानंतर शिवलिंगाची स्थापना आपल्या घरात करावी। तुम्ही जर मंदिरात या दिवशी भगवान शिवांच्या दर्शनासाठी जात असाल तर अखंड तांदूळ मुठभर घेऊन पिंडीवर वाहावे, ज्यामुळे देखील पितृदोष असेल तर तो कमी होण्यास मदत होते। आणि शिवलिंगावर स्वधा म्हणत अखंड तांदळाचे दाणे देखील वाहता येतात। सोबतच शिवलिंगाला चंदनाचे लेपन देखील केल्याने विशेष लाभ संभवतात, ज्यामुळे पितृदोषातून रक्षण तर होतेच होते, सोबतच घराला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शांती प्रदान होते, आरोग्य लाभते, कुटुंबाचे संरक्षण होते। मनपूर्वक श्रद्धा, भक्ती, भाव असेल तर तुम्ही या प्रकारे शिवलिंगाची पूजा करू शकता। पण जर एखाद्या व्यक्तीकडे शिवलिंग नसेल तर खंडेरायाच्या टाकाला देखील अभिषेक केला तरी देखील हितावह आहे। ज्या पद्धतीने खंडोबासाठी चंपाषष्ठी विशेष महत्त्वाची आहे त्याच पद्धतीने सोमवती अमावस्या सुद्धा मल्हारी मार्तंडासाठी विशेष पूजनाचा दिवस।
खंडेराव महाराजांच्या टाकावर भंडारा अवश्य व्हावा, बेल अर्पण करावे. या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील सदस्यांच्या वरून देखील मोरपीस किंवा नारळ उतारा करू शकतात. ज्यायोगे तुमच्या घरात छोटी मुलं असतील तर त्यांची चिडचिड कमी होईल आणि एखाद्या गोष्टीत त्यांचं मन लागत नसेल तर ते मन देखील रमेल. तर त्यासाठी देखील हे फायदेशीर नक्कीच ठरेल आणि त्यांना लागलेली दृष्टसुद्धा निघून जाईल. मीठ मोहरीची जर दृष्टी तुम्ही काढत असाल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे. या पद्धतीने सोमवती अमावस्येला काही सेवा केल्याने लाभ होतात. व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. स्वामी समर्थ.